नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यात सन 2020 ते 22 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत वाटप करण्यासंदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे। ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही राज्यात सन 2020 ते 22 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा 27 मार्च 2024 रोजीचा हा शासन निर्णय। शेतकरी बांधवांनो, सन 2020 ते 22 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे एकूण 106,64,94,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली होती। त्यामध्ये आता वाढ करून तो निधी 112,39,21,000 एवढा करण्यात आला आहे। या निधीतून कोकण विभागासाठी जानेवारी 2021, मे 2021, जून ते ऑक्टोबर 2020, जानेवारी 2022, ऑगस्ट ते सप्टेंबर 2021, ऑक्टोबर 2022, जुलै 2021 व जून 2022च्या प्रस्तावानुसार रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शेती पिकाचे नुकसान, शेतजमिनीचे नुकसान तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास मृत जनावरांना मदत तसेच कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत, 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीत क्षेत्र किंवा घर पाण्यात बुडाले असल्यास हस्तकला, हातमाग, कारागीर, 12 बलुतेदार यांना मदत म्हणून, मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीसाठी दुकानदार, टपरीधारक यांना मदत म्हणून राहत शिबिर यांच्यासाठी कोकण विभागातील या जिल्ह्यांसाठी एकूण 11,58,60,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। याचप्रमाणे नागपूर विभागातील जून ते ऑगस्ट 2022, सप्टेंबर ऑक्टोबर 2022, जून ते ऑक्टोबर 2022, जुलै ऑगस्ट 2022च्या प्रस्तावानुसार भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातील नुकसान बाधितांना नुकसान भरपाई म्हणून 37,23,90,000 एवढा निधी देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि नाशिक जिल्ह्यातील जानेवारी 2021 ते मे 2021, जून 2021 व ऑगस्ट 2021 तसेच ऑक्टोबर 2021, ऑगस्ट सप्टेंबर 2021, जून ते सप्टेंबर 2022 आणि ऑक्टोबर 2022च्या प्रस्तावानुसार नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यातील नुकसान बाधितांना नुकसान भरपाई म्हणून एकूण 52,36,07,000 एवढी नुकसान भरपाई देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या विभागातील जून ते ऑक्टोबर 2022, एप्रिल ते जानेवारी 2022, ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022च्या प्रस्तावानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातील नुकसान बाधितांना नुकसान भरपाई म्हणून एकूण 10,88,89,000 एवढा निधी मदत म्हणून वितरित केला जाणार आहे। याचप्रमाणे अमरावती विभागातील ऑगस्ट 2022च्या प्रस्तावानुसार अमरावती जिल्ह्यासाठी एकूण 2,85,000 एवढा निधी नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे। तसेच पुणे विभागातील ऑक्टोबर 2022च्या प्रस्तावानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण 18,90,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे राज्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या 26 जिल्ह्यांसाठी एकूण 112,39,21,000 रुपये एवढा निधी देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे।